चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीत झालेला वाद विकोपाला जाऊन पतीनं पत्नीच्या गळ्यावर चाकूनं वार करीत डोक्यात दगडानं जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे घडली होती। या घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू झालाय। या प्रकरणी आरोपीवर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आरोपी नारायण चव्हाण हा पत्नी मंदा चव्हाण हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत कायमच वाद घालत होता। 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आरोपी नारायण याने पत्नी मंदा हिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला। त्यांच्यातील हा वाद यावेळी विकोपाला गेला। आरोपीने यावेळी पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला। मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात 3-4 वेळा मारला आणि आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाला। दरम्यान त्यांची मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांनी घराची कडी उघडून पाहिलं असता मंदा चव्हाण रक्ताच्या थरोळ्यात पडल्या होत्या। घटनेत गंभीर जखमी झालेल्या मंदा चव्हाण या महिलेला पुण्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र मंदा चव्हाण या महिलेनं उपचाराला प्रतिसाद दिला नाही। उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला। या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24 राहुरी। मी मुलीची आई बोलते। माझ्या मुलीला पहिला पण चाकू मारला, तरी ते 3 महिने राहून त्याला आई वडिलांना सोडून आणलं। आई वडिलांना सोडून आणल्यावर त्यानं रोज मारायचा। रोज आम्ही म्हणलं की जाऊ दे लेके चालत असते, हा रात्र पोरीला त्रास द्यायचा। आणि आता त्यानं चाकू मारून 3 दिवस झाले फक्त ती माझ्या घरून आली आहे। आणि त्यानं लगेच दगडानं मारली का चाकूनं मारली, तिच्यात काहीच राहिलं नाही। त्याला मला फाशी पाहिजे। माझे 4 लेकरं कोण सांभाळणार? मला बदल्यावर बदलाच पाहिजे। मला शिकल्यावर मुलीवर हात करा ना, मला त्याला फाशीच पाहिजे बस।